मंडळी, उन्हाळा आला की भरपूर बाहेर जाणं येतं आणि बाहेर जाणं आलं की भरपूर बाहेरचं खाणं होतं. मग बरेचदा आपल्याला पचन संस्थेच्या तक्रारी असतील किंवा अगदी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय किंवा अगदी अपचन आपल्याला होतं, असे बरेच प्रकार जाणवत असतात आणि आपण खूप त्रस्त होतो. मग घरच्या घरी अशी कोणती एकदम गेम चेंजर फळं आहेत की जी तुम्ही खाल्लीत तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते अगदी चुटकीनुसार दूर होऊन जाणार आहेत. तर त्याचाच हा संपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, पोट साफ होण्याच्या प्रक्रियेमध्ये अशी काही नेमकी फळं आहेत की ज्यांचा आपल्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होत असतो. त्याची काही शास्त्रीय माहिती जी आहे ती तुम्हाला या मी व्हिडिओमध्ये देते आहे. त्यापैकी पहिलं फळ जे आहे ते म्हणजे पपई. पचन संस्थेचा नैसर्गिक क्लिन्झर याला मानलं जातं, कारण पपईमध्ये ना पपेन आणि कायमोपपेन ही दोन महत्त्वाची पाचक एन्झाईम्स असतात, जी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जड अन्न असेल किंवा प्रोटीनयुक्त अन्न पचण्यासाठी खूप 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 कारणीभूत ठरत असतात. बरेचदा जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरेही खातो तेव्हा अशा काळामध्ये ते पचायला त्रास होत असतं. सो त्याच्यावरती तुम्ही पपईचे काही तुकडे खाल्ले तर ते अगदी परिणामकारक असतात, कारण यामध्ये पपेन जे असतं ते पचन संस्थेसाठी खूप महत्त्वाचं असतं. आता पपईमधील पाण्याचं जे प्रमाण आहे आणि फायबर जे आहे ते आतड्यांमधला जो कचरा आहे, टॉक्सिन्स आहेत, ते पुढे ढकलण्यासाठी खूप खूप कारणीभूत ठरत असतं आणि फायदेशीर ठरत असतं. आता नेमकी पपई कधी खाल्ली पाहिजे, तर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही पपई खाल्ली तर रात्रभर साठवलेले जे काही टॉक्सिन्स आहेत ते शरीराबाहेर पडू शकतात. पण ते कोणी करावं? ज्यांना ज्यांना अगदी सकाळी शौचाला जायला होत नाहीये त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. बाकीच्यांनी जेवून झाल्यानंतर किंवा अगदी मधल्या वेळेस सुद्धा पपई खाल्ली तरी चालणार आहे. पॉइंट 2, पेरू. फायबरचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे पेरू. आता साधारण एक मध्यम आकाराच्या पेरूमध्ये साधारण 9 ग्रॅम फायबर असतं, जे इतर फळांच्या तुलनेमध्ये खूप जास्त मानलं जातं. आणि फायबरयुक्त फळं खाल्ली तर तुम्हाला पचन संस्थेचे त्रास होत नाही, पोट व्यवस्थित साफ होतं. आता शक्यतो बॅक्टेरियासाठी सुद्धा पेरू उत्तम मानला जातो, कारण पेरूमध्ये विद्रव्य फायबर, ज्याला आपण सोल्युबर फायबर म्हणतो, जे आपल्या आतड्यांमधले जे चांगले बॅक्टेरिया असतात ना त्याच्यासाठी अन्नाचं काम करत असतात, म्हणजे त्यांना पोषण देण्याचं काम करतात. ते बॅक्टेरिया नीट राहिले तर आपलं पोट सुद्धा अगदी व्यवस्थित साफ होतं, पण ते गुड बॅक्टेरिया असले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पेरूच्या आतल्या ज्या बिया आहेत, त्या पेरूच्या ज्या बिया आहेत ना त्या नैसर्गिक लॅक्सिटिव्ह म्हणून ओळखल्या जातात, ज्यामुळे शौचास जर तुम्हाला कडक होत असेल तर ते कडक होत नाही. आणि पेरू चावून खावा, तो गिळून कधी खाल्ला नाही पाहिजे, ही एक बेसिक टिप सुद्धा पेरू खाताना लक्षात ठेवा. तिसरं म्हणजे केळी. पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेवरती सगळ्यात उत्तम पर्याय. आता मुळात केळ्यामध्ये पाणी शोषण्याची क्षमता असते, ताकद असते. पेक्टिन जे त्यामधलं असतं ते आतड्यांमधलं पाणी जे आहे ते शोषून घेतं आणि जेव्हा आपण शौचाला जातो तेव्हा तेही आपल्याला सुरळीत होतं, ज्यामुळे सहज शौच जो आहे तो आपले जी स्टूल आहे ती आपली पास ऑन होते, अजिबात कुठेही स्टक होत नाही. विशेष म्हणजे केळ्यामध्ये पोटॅशियमचं मोठ्या प्रमाणात फॅक्टर असतो. केळ्यामधलं जे पोटॅशियम आहे ते स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण, म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणतो, त्यासाठी मदत करत असतो. आतड्यांची जी हालचाल आहे ती यामुळे वेगानं होते आणि आपल्याला शौचाला एकदम व्यवस्थित होते, पोट आपलं साफ होतं. आता महत्त्वाची तुम्हाला टिप द्यायची ती म्हणजे केळं हे पूर्णपणे पिवळं आणि त्यावर काळे ठिपके असलेलंच खायला पाहिजे आणि ते पूर्ण खायला तुम्ही पाहिजे. नंबर 4 ते म्हणजे संत्र आणि मोसंबी. अर्थातच यामध्ये व्हिटॅमिन सी खूप असतं, सायट्रस असणारी ही फळं आहेत आणि याच्यामध्ये असे काही पदार्थ असतात की जे तुमच्या पचन संस्थेसाठी खूप कारणीभूत ठरतात. भरपूर पाणी तुमच्या शरीरामध्ये या फळांवाटे मिळत असतं. काही संशोधनानुसार असं सांगितलेलं आहे की यामध्ये असणारं नॅरेग्निन आतड्यांमध्ये पाण्याचं प्रमाण वाढवतं आणि ज्यामुळे आपलं जो मल आहे, मल विसर्जन आहे ते अगदी मऊ होतं, आपल्याला फार त्रास होत नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास ज्यांना आहे त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. जेव्हा आपण संत्र सोलून खातो तेव्हा त्यातले जे पांढरे तंतू असतात ते पोटात जातात आणि हे तंतू आतड्यांमध्ये साठलेला जो काही जुना टॉक्सिन आहे, ज्याला आपण कचरा म्हणू शकतो, ते खरडून काढण्याचं काम करतात. त्यामुळे ज्यूसपेक्षा फळ हे अख्खं तुम्ही खायला पाहिजे, मग ते संत्र असेल किंवा मोसंबी असेल. आणि भरपूर व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. नंतर आहे सफरचंद. सफरचंद ह्या दुहेरी फायदा देणारं फळ आहे. सफरचंदाच्या सालामध्ये सेल्युलोज असतं तर फळामध्ये पेक्टिन असतं. आता हे दोन्ही जे प्रकार आहेत किंवा एन्झाईम्स आहेत ते शरीरासाठी चांगले असतात. आता सफरचंदाचं जे साल आहे ना ते इनसोलेबर फायबर ह्याच्यामध्ये असतं, जे स्वतः विरघळत नाही, तर ते आपलं जे मल आहे त्या मलाला थोडं वजन देतं, जेणेकरून आतड्यांमधून ते पटकन पुढे सरकतं. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी उत्तम आहे. आता हे आतड्यांमध्ये गेल्यानंतर एका जेलमध्ये रूपांतरित होतं, जे पचन संस्थेमधले अडथळे जे आहे ते दूर करतं. त्यामुळे सफरचंद सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. आता ही जी आपण फळं खातो ती खाताना काय चुका नाही केल्या पाहिजेत, त्यासाठी नंबर 1, रात्री फळं खाणं टाळलं पाहिजे.
रात्री फळं खाल्ल्यानं रक्तातली साखर वाढू शकते आणि त्यामुळे आपलं पचन मंदावतं. फळं खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ किंवा दुपारच्या जेवणाआधी 1 तास आधी तरी तुम्ही फळ खाल्लं तरी सुद्धा तुमचं जे काही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचू शकतं आणि व्यवस्थित तुम्हाला शौचाला सुद्धा होऊ शकतं, पोट जडजड वाटत नाही. जर तुम्ही फायबर वाढवत असाल आणि पाणी कमी पित असाल तर उलट जास्त बद्धकोष्ठता होईल. त्यामुळे फायबरलाही शरीराबाहेर पडण्यासाठी पाण्याची गरज असते, त्याच्यामुळे भरपूर पाणी पिणं हे सुद्धा गरजेचं आहे. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचं मिश्रण करू नका. एकाच वेळी खूप प्रकारची फळं खाण्यापेक्षा एका वेळी एकाच प्रकारचं फळ तुम्ही भरपूर खाल्लं तर पचनासाठी जास्त सोपं आहे. कारण भले प्रत्येक फळं ही जी आहे ती तुम्हाला पचायला बद्धकोष्ठतेसाठी काम करत असतील तरी सुद्धा प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. प्रत्येकामधनं मिळणाऱ्या इतर जे काही महत्त्वाची मूल्य आहेत ती वेगवेगळी आहेत. त्यामुळे शक्यतो ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर कुठल्याही प्रकारचं जेवण तुम्ही अगदी मनसोक्त खाऊ शकता, भरपूर खाऊ शकता आणि तुम्हाला पचायला सुद्धा त्रास होणार नाही. उन्हाळाच नाही तर उन्हाळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा इतर वेळेसही जर ज्यांना अगदी बद्धकोष्ठतेचा, अपचनाचा, ॲसिडिटी आणि इतर सगळे प्रॉब्लेम जे पोटाचे आहेत, गट हेल्थचे आहेत ते होत असतील तर मला असं वाटतं भरपूर गोळ्या घेण्यापेक्षा त्याआधी तुम्ही या फळांचा मारा करून बघा. तरीही बरं नाही वाटलं तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात मागे पुढे पाहू नका, कारण तज्ञ यावरती योग्य तो औषध उपचार करतील. पण हे जे सगळी माहिती आहे, हे जे सगळे प्रकार आहेत ते तुम्ही अगदी माहिती करून वापरणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा माहितीपर व्हिडिओ मी बनवलाय. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि लोकमत सखीचा हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि आमच्या व्हिडिओजवर असंच प्रेम करत राहा.